खामगाव शहरात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत होते, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी 40 जणांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. 27 व 28 जून 2025 रोजी अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आल्याची सुरुवात झाली. यामध्ये टॉवर चौक, बस स्थानक, सामान्य रुग्णालय, भुसावळ चौक, स्टेशन रोड, शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. तर आयकर भवनापासून सकाळी 9:30 वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून त्या ठिकाणी असलेली चाट भंडार, पान टपरी आदी अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी बगीच्या जवळील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर नेहरू मार्केट मधील दुकानांच्या समोर असलेले टीन शेड व पक्के ओटे तोडण्यात आले. मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटविणे सुरू होते. तर अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांच्या देखरेखीखाली 3 JCB, 1 क्रेन, ट्रॅक्टर, अग्निशमक दलांचे वाहन आदी ताफ्यासह अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत होती. या कारवाईमुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात अतिक्रमण धारकांमध्ये नाराजी दिसून आली, कारण की अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना कोणत्याही प्रकारच्या सूचना न दिल्याने आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही मत अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.